तर या निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल राजकीय प्रतिक्रिया नेमक्या कोणकोणत्या आल्या त्या आपण पाहूया। मॅनेजच आहे सगळं, तर कुस्ती नुरा कुस्ती आहे, सगळं वळणच फिरतं, नुरा कुस्ती आहे, त्याच्यात काय मोठं आहे? महाराष्ट्राच्या जनतेला समजत नाही का? तुमची कायदेशीर बाजू भक्कम आहे, आमची कायदेशीर भक्कम आहे ही बाजू, बाजू हे आम्ही मान्यच करतो की आमची एकदम मजबूत बाजू होती आणि आहे। निवडणूक आयोग समोर कोणाचं चालतं? हा निर्णय अपेक्षितच होता। फक्त वाईट याचं वाटतं की जे बाळ त्यांनी जन्माला घातलं, जे बाळ संस्कार केलं, जे बाळ महाराष्ट्रभर पोचवलं, त्याचा विस्तार केला, त्या झाडाच्या फळांचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनी शरद पवारांचे राजकीयदृष्ट्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला। मला वाईट याचं वाटतं की त्यांचे हात थरथरले कसे। तुमची आगामी रणनीती काय असणार आहे? अरे आमचं काही रणनीती नाही। आमचा चेहरा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार, आमचा पक्ष शरद पवार। ज्या शरद पवारांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले ते तर आमच्या बरोबर आहेत ना। असं आहे काय? असं आहे, त्याने काय विचारात घेतलं माहीत नाही, पण कायदेशीर माणुसकीच्या दृष्टीने, मानवी विचारांच्या दृष्टीने हा पक्ष जन्माला कोणी घातला? शरद पवारांनी। हा पक्ष मोठा कोणी केला? शरद पवारांनी। हा अख्ख्या देशभर हा पक्ष कोणी पसरवला? शरद पवारांनी। तुमचा काय अधिकार हो या पक्षावरती? तुम्हाला उपमुख्यमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी। तटकरेंना इरिगेशन मिनिस्टर आधी राज्यमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी। तुम्हाला फायनान्स मिनिस्टर कोणी केलं? शरद पवारांनी। टेक्निकल अँड हायर एज्युकेशन मिनिस्टर केलं दिलीप वळसे पाटलांना कोणी केलं? गृहमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी। हसन मुश्रीफांना हे सगळं कोणी दिलं? शरद पवारांनी। लाज नाही वाटत तुम्हाला? आज मरणासन्न यातना होत असतील त्या माणसाच्या हृदयामध्ये, तो फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे। तो राग झाला तरी उडेल आणि स्वतःचं विश्व निर्माण करेल। आम्हाला माहिती आहे त्यांची ताकद काय आहे। वाईट एवढंच वाटतं की या जवळच्या माणसांनी त्यांची ताकद ओळखली नाही आणि त्या माणसाला अधू करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रात पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं तो पक्ष उभा राहील, हा माझा विश्वास आहे। तुम्ही सगळ्यांनी देखील मनापासून ठेवा। आज एवढी माणसं आलीत की डोकं फिरलंय, वेळी झालेत म्हणून नाही आली। शरद पवार साहेब म्हणजेच पक्ष आहे, शरद पवार साहेब म्हणजेच आपल्याला भविष्य आहे, हा समजणारा महाराष्ट्रात फार मोठा मतदार आहे। आज निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घड्याळ, हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं। अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता। आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला? शरद पवार साहेबांनी केला। इतके वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे? शरद पवार साहेब आहे। पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला, हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे। कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही। हा कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे चंदीगडच्या बाबतीत। आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्या पद्धतीचं घडलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।